सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आरोपी ओरिसा येथून जेरबंद। याबाबतची अधिक माहिती अशी की आटपाडी व सांगली येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनविण्याकरता दिले होते। सदरचे सोने घेऊन गौतम दास हा त्यांच्या साथीदारासह 31/8/2024 रोजी पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आटपाडी व सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल झालेले आहेत। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपी शोध घेऊन त्यास गुन्ह्याच्या कामी अटक करण्याकरता आदेश दिलेले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे पथक तयार करून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश केले। सदर आरोपी हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन हे पथकासह पश्चिम बंगाल येथे तपासाकामी गेले। तेथे सदर आरोपी लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती काढून सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी तेथे मिळून आला नाही। आरोपी वारंवार त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याचे लक्षात आल्याने त्या अनुषंगाने तपास पथकाने परराज्यात गोपनीय बातमीदार तयार केले। सदर बातमीदार व तांत्रिक तपास यांचे मदतीने सदर आरोपी हा जगन्नाथपुरी ओरिसा येथे असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने जगन्नाथपुरी ओरिसा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचे नावे गौतम गोपाल दास वय वर्ष 43 वर्ष राहणार मूळ गाव गोपालनगर दक्षिण पाडा कोलाघाट जिल्हा पूर्व मेदिनीपुरा राज्य पश्चिम बंगाल हा मिळून आल्याने त्यास गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई करून SDJM पुरी जिल्हा न्यायालय येथे समक्ष हजर करून गुन्ह्याचे सर्व गंभीर परिस्थितीबाबत सविस्तर माहिती न्यायालयासमक्ष मांडून नमूद आरोपीचे ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतले। नमूद आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी व कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस ठाण्यास रिपोर्टसह हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहे। तसेच सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजेल आरोपी गौतम गोपाल दास याची पत्नी रुमा गौतम दास ही विश्रामबाग सांगली येथे मिळून आल्याने तिला सांगली शहर पोलीस ठाण्यास रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे।